नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा आपला नवीन विषय कुठला? चेहऱ्यावर पिंपल्स आले, फंगल इन्फेक्शन होते सारखं, बॅक्टेरियल इन्फेक्शन होते सारखं, खाज खुजली, खांजवते सारखं, कुठं पण खांजवते, केस जास्त डॅन्ड्रफ झाला आहे, कोंडा झाला आहे, खूप जास्त ऑइली स्किन होते. त्याच्यासाठी एक आयुर्वेदिक सोपा उपाय आहे, करून बघा, फरक जाणवेल तुम्हाला. काय करायचं ह्याच्यामध्ये मंडळी? तर पहिले लिंबाचा एक फटा तोडायचा, म्हणजे त्याला पाला असते, तसे 4-5 काड्या असते, त्याला काळा पाला असते, तो असा एक फटा तोडा. ते पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवा. स्वच्छ धुतल्यानंतर काय करा, एका पाण्यामध्ये टाका, बकेटमध्ये टाका आणि ते गरम करायला ठेवा, किंवा एका पातेल्यामध्ये टाका आणि ते गरम करायला ठेवा. पाणी गरम करा, त्याच्यामध्ये आता लिंबाचे पानं हे कशासाठी यूज होतात, ते यूज आणि हे गरम करा. गरम केल्यानंतर ते लिंबाचं पाला साईडला काढा आणि ते आंघोळीसाठी यूज करा. आता याचे फायदे काय होतात मी तुम्हाला सांगतो. पहिला फायदा काय होतो, जर तुम्हाला सारखं खाजवत असेल अंगावर कुठं पण, त्याच्यामध्ये हे खूप जास्त युजफुल आहे. अंगावर खाजवायचं कमी, खाज खुजली कमी होते. जर सारखं फंगल इन्फेक्शन होतं आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं, तर हे त्यालाही कमी करेल. जर सारखं तुम्हाला त्वचेचा कोणता त्रास होतो, इचिंग वगैरे होते सारखं, ते त्याला पण कमी करेल. जर केसामध्ये खूप जास्त डॅन्ड्रफ आहे, सारखे तेल येते चेहऱ्यावरती, तर हे त्यालाही कमी करेल. जास्त तेलकट त्वचा असते ना, त्याला पण हे कमी करेल. जास्त जे चेहऱ्यावर ते जे चेहऱ्यावर तेल येते त्याला पण हे कमी करेल. काय करायचे, फक्त लिंबाची पाण्यामध्ये उकळून आंघोळ करायचे. आधी धुवा पानं, आंघोळ करायचं. एवढे सगळं केल्यानंतर ही पायाला असं भेगा पडतात खूप जणांना, त्या भेगामधून वास येत असतो, वास. तर हे केल्यामुळे ह्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे वास येणार नाही. तर किती वेळ आंघोळ केली पाहिजे ह्या पाण्याने? दररोज केली पाहिजे का? नाही, तरी केली पाहिजे आठवड्यातून 2 ते 3 वेळा केली पाहिजे. तर किती पाणी एक फटा घेतलं तेवढं बारका पुढचं तेवढं इनफ आहे, चांगलं बास होते तेवढं. आणि परत कोणी नाही केलं पाहिजे हे आंघोळ. जे नवजात होते म्हणजे आता जन्मलेले सध्या लहान मुलांनी हे टाळावं. अजून कोणी टाळलं पाहिजे? ज्यांची त्वचा खूप जास्त कोरडी आहे त्यांनी हे टाळलं पाहिजे, किंवा आठवड्यातून एकदा केलं तरी चालेल. पण कसं करायचं, पहिल्यांदा नारळाचं तेल लावा चेहऱ्यावरती, अंगावरती, पूर्ण बॉडीवरती नारळाच्या तेलाने मसाज करा आणि मग हे पाणी तुम्ही यूज करू शकता. परत अजून ह्याचे खूप जास्त बेनिफिट्स आहेत. ह्याच्यामुळे जे एक्सेसिव्ह ऑइल येतं चेहऱ्यावरती, स्किनवरती, ते सुद्धा कमी होईल. ह्याचा उपयोग करून बघा. धन्यवाद मित्रांनो.